नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आपण चॅनलवर वरच्यावर टेक्निकल रिलेटेड रिक्रुटमेंट जसं ITI बेस किंवा मग डिप्लोमा इंजिनिअरिंग आपण जे म्हणतो सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि इतर ब्रँचेस वगैरे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे आणि बी बेस म्हणजे BTech बी बेस जे असिस्टंट इंजिनियर किंवा JEE रिक्रुटमेंट येतात त्याबद्दल आणि सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट दोन्हीचे आपण वॅकन्सीबद्दल वरच्यावर अपडेट्स देत असतो. जे काही इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे किंवा माझा जो अनुभव आहे साधारण 12 ते 13 वर्षाचा किंवा मग टोटल 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे प्रायव्हेट आणि आपलं गव्हर्नमेंट धरून. तर त्या रिलेटेड मी माहिती तुम्हाला पुरवायचा किंवा माहिती माझ्याकडून द्यायचा प्रयत्न करत असतो, वरच्यावर देत असतो. तर त्या रिलेटेडच आता सध्याच्या कंडिशनमध्ये महाट्रान्सको म्हणजे महापारेषणमध्ये म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आपल्या 3 कंपन्या आहेत इलेक्ट्रिसिटी रिलेटेड किंवा इलेक्ट्रिकल बेस कंपनीज. त्याच्यामध्ये महावितरण, महापारेषण आणि महाजेनको. महानिर्मिती तर महापारेषणमध्ये सध्या असिस्टंट इंजिनियर म्हणजे सहाय्यक अभियंता बी बेस और BTech बेस जी वॅकन्सी आहे त्याच्यामध्ये सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल बेसच्या वॅकन्सीज आहेत. इलेक्ट्रॉनिक्सच्या 25 आहेत, सिव्हिलच्या 28 आहेत आणि इलेक्ट्रिकलच्या साधारण 170 जागा आहेत. बऱ्यापैकी जागा आहेत. याआधी जी ॲड आली होती 2017-18मध्ये त्यामध्ये फक्त 50 जागा होत्या इलेक्ट्रिकलसाठी. तर खूप चांगला चान्स आहे. वरच्यावर मी त्यावर अपडेट्स देतो आहे. वरच्यावर आपण महाट्रान्सकोची AEची सिरीजसुद्धा आपण याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये तुम्हाला दिसेल आपल्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता चॅनलमध्ये जाऊन. तर प्रत्येक गोष्टीची म्हणजे वर्क प्रोफाईलपासून ड्युटीजपासून तुम्हाला काय तुम्हाला कोणतं डिपार्टमेंट देण्यात येईल किंवा काय तुम्हाला तिथे सॅलरी किती राहील किंवा तुमचं काय लिमिट राहील एक्झाममध्ये वगैरे सगळं दिलेलं आहे. आता फॉर्म ॲक्च्युली तुम्ही भरला असेल 24 मे ही लास्ट डेट होती. आता जूनच्या लास्ट वीकला एक्झाम एक्सपेक्टेड आहे, अपेक्षित आहे किंवा जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम अपेक्षित आहे. तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर मी साधारण पुढच्या 10-15 दिवसामध्ये हा व्हिडिओ देणार होतो, परंतु मला असं वाटलं की हा व्हिडिओ आधी द्यावा जेणेकरून जे माझे विद्यार्थी मित्र सध्या प्रोसेसमध्ये आहे किंवा जे मला फॉलो करतात, जे माझे सबस्क्रायबर आहे, व्ह्यूवर्स आहे, त्यांना याचा फायदा होईल. कारण की आता बरेच विद्यार्थी अभ्यासात आहे, खूप म्हणजे असं म्हणू शकतो आपण रात्रंदिवस अभ्यासाला लागले आहेत. काही जणांनी लायब्ररीसुद्धा जॉईन केली आहे, तिथे जाऊन अभ्यास करतात किंवा काही जण सेल्फ स्टडी करतात, घरून अभ्यास करतात. काही जणांनी ऑनलाईन बॅचेस सुरू केलेले आहे किंवा सध्या प्रोसेसमध्ये आहे. तर त्या रिलेटेड आपण टेस्ट सिरीजसुद्धा सुरू केलेली आहे. MSCB ॲस्पिरंट ॲपवर आपली टेस्ट सिरीज आहे. तुम्ही ऑलरेडी आपला व्हिडिओ त्यावर दिलेला आहे, तर मी पुढे त्यावर माहिती सांगेलच तुम्हाला. तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर आता सध्या तुम्ही फुल फोकसमध्ये फुल्ली अभ्यासात आहात. 24/7 म्हटलं तरी चालेल, तुमचा अभ्यास सुरू आहे. तर त्यामध्ये वरच्यावर माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझा जो अनुभव आहे त्यावर मी तुम्हाला माहिती देत असतो, प्रत्येक स्टेप बाय स्टेप माहिती देत असतो. तर आज आपण बघणार आहोत की जो आपला पेपर असतो 120 मिनिटांचा, त्याच्यामध्ये 130 प्रश्न असतात आणि 150 मार्क त्याला दिलेले असतात. ऑलरेडी आपण एक व्हिडिओ त्यावर डिटेलमध्ये घेतलेला आहे. आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की 130 प्रश्न असतात. त्यामध्ये 50 प्रश्न टेक्निकलचे म्हणजे इलेक्ट्रिकलचे असतात, 40 प्रश्न रिझनिंगचे 20 मार्कासाठी असतात, ते बुद्धिमत्तेवर असतात. त्यानंतर 20 प्रश्न ॲप्टिट्यूड म्हणजे अंकगणित 10 मार्कासाठी असतात आणि मराठी 20 प्रश्न 10 मार्क. असं टेक्निकलला 50 प्रश्न 110 मार्क म्हणजे 2.2चं वेटेज असते प्रत्येक प्रश्नाला. आणि त्याच्यामध्ये 20.25% जे काही असतं ते निगेटिव्ह मार्किंग असतं. म्हणजे 4 प्रश्न जर तुमचे टेक्निकलचे चुकले तर तुमचा तिथे साधारण 2.2 मार्क्स जातात. आणि जर तुमचे नॉन टेकचे तुमचे 4 प्रश्न चुकले तर त्याच्यामध्ये तुमचा हाफ मार्क म्हणजे अर्धा मार्क जातो. ठीक आहे, एकंदरीत अशी एक सिच्युएशन असते. तर जेव्हा तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्हाला एक्झाम तुमची होते 120 मिनिटाची, त्यामध्ये जे काही तुमचं 120 मिनिटामध्ये जो काही कस लागतो, जो काही तुमचा एक तुमचं म्हणजे म्हणतात ना त्याला की अभ्यास किती केला तरी ते 120 मिनिटं अतिशय महत्त्वाचे असतात. त्यासाठी स्पेशल मी हा आजचा व्हिडिओ घेतो आहे तुमच्यासाठी. त्यामध्ये तुम्हाला आधी एक सांगेल की टेक्निकलचं वेटेज जास्त असल्यामुळे टेक्निकलला ऑब्व्हियसली त्याला महत्त्व जास्त आहे, परंतु नॉन टेकला कमी लेखून चालणार नाही. जसं बुद्धिमत्ता आहे, अंकगणित आहे आणि मराठी लँग्वेज आहे, त्याला कमी लेखून चालणार नाही. यावर कट ऑफसुद्धा येऊ शकतो. त्यामुळे टेक्निकली तुमचं बऱ्यापैकी अभ्यास झालेला असेल, टेक्निकल म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास तुमचा झाला असेल किंवा सिव्हिल असो किंवा इलेक्ट्रॉनिक्स असो अभ्यास बऱ्यापैकी झाला असेल असं मी गृहीत धरतो. मी याआधी पण सांगितलेलं आहे की आता थिअरी वाचण्याचा वेळ नाही आहे किंवा थिअरीचा अभ्यास करण्याचा वेळ नाही. आता तुम्हाला जास्तीत जास्त MCQs, ऑब्जेक्टिव्स आणि म्हणजे जे काही मी तुम्हाला आतापर्यंत बुक्स सांगितलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला MCQs जे त्या रिलेटेड जे प्रश्न असतात ते, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ज आपले म्हणजे सेम समजा MCQ आणि ऑब्जेक्टिव्ह रिलेटेड, आणि जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सॉल्व करा. जे काही तुम्हाला अवेलेबल असेल, तुमचे काही प्रिव्हियस पेपर्स असतील, जसं बँकिंगचे प्रिव्हियस पेपर असतील ॲप्टिट्यूड रिजनिंगसाठी किंवा मराठीसाठी काही अवेलेबल असेल किंवा मग टेक्निकलसाठी IASचे असतील किंवा मग तुमचे बाकीचे जे प्रिव्हियस पेपर असतात रेल्वेजचे वगैरे अवेलेबल असतात,
तर हे जर तुम्हाला मिळत असतं तर त्याचे प्रिव्हियस पेपर जास्तीत जास्त सॉल्व करा. थिअरीमध्ये वगैरे वेळ घालू नका, किंवा काहीच तुमचं नॉलेज नसेल, झिरो नॉलेज असेल, तुम्ही आता अभ्यास सुरू करा असेल तरच तुम्ही थिअरीकडे थोडंफार तुम्ही भर द्या. अन्यथा मी असं समजतो की कारण माझे जे सबस्क्रायबर आहे, व्ह्यूअर आहे, जवळपास 1-1.5 वर्षापासून अभ्यास करत आहेत, किंवा त्याआधीपासून अभ्यास करत आहेत बरेच विद्यार्थी 3-3, 4-4 वर्षापासून. तर ऑब्व्हियसली तुमचं थिअरॉटिकल कॉन्सेप्ट क्लिअर असतील असं मी गृहीत धरतो. त्यामुळे आता तुम्ही जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्हवर भर द्या, कारण की हा जो पेपर आहे हा MCQ बेस असतो आणि ऑनलाईन टेस्ट असतो. त्यामुळे कसं आहे की तुमचं त्या अँगलने अभ्यास करणं आवश्यक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला असतो, परंतु जेव्हा ते टेस्ट द्यायला बसतात तेव्हा त्यांना तिथे स्कोअर होत नाही, तर कट ऑफमध्ये येत नाही. ठीक आहे, कट ऑफचं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्हाला 150 पैकी ते 150चे 100 मार्कामध्ये कन्व्हर्ट झाल्यावर तुम्हाला 100 पैकी साधारण 60% म्हणजे 60 मार्क्स असणं आवश्यक आहे. 150मध्ये जर विचार केला आपण तर 150मध्ये तुम्हाला साधारण जवळपास 90 मार्क्स असणे आवश्यक आहे 150 पैकी. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकलला महत्त्व देणं आवश्यक आहे. मी तुम्हाला एक ढोबळ मानेने सांगतो की टेक्निकलचे जे 50 प्रश्न आहे तर ते पहिल्या 1 तासामध्ये सॉल्व करायचा प्रयत्न करा. 120 मिनिटाची टेस्ट म्हणजे साधारण 2 तासाची टेस्ट असते आपली. त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्हाला गेस करता येत नाही. गेस शक्यतोवर करू नका, परंतु शेवटचा जो आपले 10 ते 15 मिनटं असतात त्यामध्ये जे काही तुम्हाला वेळ मिळतो तुमचं जर पेपर झाल्यानंतर, कारण की आपण काय करतो की आधी जे आपल्याला येतं ते आपण सॉल्व करतो. ठीक आहे, आणि ते ऑब्वियस आहे ते, त्याच्यामध्ये आपण तेच आधी सॉल्व केलं पाहिजे. त्यानंतर जो शेवटचे 10 मिनटं उरतात त्यामध्ये तुम्हाला गेसिंग जरी करायचं असेल तर हार्डली 5 ते 10 प्रश्न गेस करा. जर तुमचे राहिले तर, जर तुमचं कंप्लीट झाला पेपर तर काही विशेष नाही, पण जर तुम्हाला जे काही तुमचे प्रश्न असतात 130 पैकी तुम्ही 110 अटेम्प्ट केले, 100 अटेम्प्ट केले किंवा 120 अटेम्प्ट केले, तर तुमचे जे 10 राहतात त्यामध्ये हार्डली 5 ते 7 प्रश्न किंवा 10 प्रश्न हे करा, गेस करा. ते तुम्हाला थोडीफार जरी शक्यता वाटत असेल तर, जिथे ब्लाइंड असेल 4 पैकी एकही ऑप्शन तुम्हाला करेक्ट वाटत नसेल, म्हणजे तुमचं असं वाटत असेल की बा 4 पैकी मला कुठेच गेसिंग लागत नाही, तिथे अटेम्प्ट करू नका, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे, त्यामुळे आणि टेक्निकलचा जर विचार केला तर 50 प्रश्न आहे. तुम्हाला साधारण पहिल्या 1 तासामध्ये टेक्निकलला महत्त्व देणं भाग आहे, कारण त्याला वेटेज जास्त आहे. तुम्ही टेक्निकलचे 10 प्रश्न व्यवस्थित सोडवले तर तुम्हाला तिकडे 20 ते 22 ते जवळपास तुम्हाला मार्क्स पडतील आणि तुम्हाला तिथे 60% 100 पैकी स्कोअर करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे टेक्निकलचे जे थिअरॉटिकल प्रश्न आहे त्याला जास्त महत्त्व द्या, कारण की ते सरळ तुम्ही प्रश्न वाचला की तुमच्या लक्षात येईल. तिथे जर तुमचं जम्बलिंग झालं किंवा कॉन्फिडन्स तुमच्या लक्षात नाही आलं, तुम्हाला कन्फ्युजन झालं, तर तो प्रश्न तिथे सोडून द्या. कारण कसं आहे की तुम्हाला नंतर कदाचित लक्षात येऊ शकतं. असं बऱ्याच वेळा होतं की आपण प्रश्न सॉल्व करताना तेव्हा लक्षात येत नाही, पण नंतर आपल्या लक्षात येतं. तर त्यामुळे कसं आहे की तिथे वेळ घालवू नका, कारण की आपल्याला वेळ कमी आहे आणि तुमचे मार्क जास्त आहेत. म्हणजे 120 मिनटं आहे आणि तुम्हाला प्रश्न जे आहेत ते 130 प्रश्न आहे. त्यामुळे मी तुम्हाला ॲव्हरेजली सांगतो की पहिल्या 1 तासामध्ये टेक्निकल सॉल्व करायचा प्रयत्न करा. 50 प्रश्न 60 मिनटं सॉल्व करायचा प्रयत्न करा. नंतरचे जे 60 मिनटं आहे त्याच्यामध्ये नॉन टेक सॉल्व करा. त्याच्यामध्ये तुमचे 5 ते 10 मिनटं राहिली पाहिजे, जेव्हा तुम्ही म्हणजे तुमचे बॅलन्स राहिले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सगळी रिव्हिजन किंवा सगळं चेक करता यायला पाहिजे. त्याच्यामध्ये कसं आहे की नॉन टेकला वेटेज कमी असल्यामुळे म्हणजे हाफ मार्क असल्यामुळे तिथे तुमचे एक 5-6 मार्क सुटले तर ठीक आहे, चालून जाईल एकदाचं. ॲक्च्युली ते पण सुटायला नको, परंतु टेक्निकलमध्ये तुमचे मार्क्स तुमचे जे हे आहे प्रश्न ते सुटायला नको. हां, तुम्हाला काहीच येत नसेल, समजा 50 पैकी तुम्ही 40 सॉल्व केले, तुम्हाला 10चं काही एकदम ब्लाइंड आहे, तुम्हाला काहीच माहीत नाही आहे किंवा त्याच्या न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला काही माहीत नाही आहे, तर ते सोडून द्या, सरळ सोडून द्या. तिथे जास्त डोकं घालू नका. नॉन टेकचं जे असेल बॅलन्स असेल ते सॉल्व करा, कारण नॉन टेकचं कसं कॅल्क्युलेशन करावं लागतं. तुमच्या तिथल्या तिथे लक्षात येते की तुमचा ॲन्सर बरोबर आहे की चूक आहे, त्यामुळे तिथे निगेटिव्ह मार्क जरी असले तरी तुमचं कन्फर्म ॲन्सर असतं. ठीक आहे, टेक्निकलमध्ये सुरुवात टेक्निकलनी करा. तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो आहे, आता तुम्ही बघू शकता की जो पेपर असतो तो तुमचा या पॅटर्नमध्ये असतो. जेव्हा तुम्ही स्क्रीन ऑन करता, जेव्हा तुम्ही लॉग इन करता, तेव्हा तुम्हाला हॉरिझॉन्टल बारमध्ये तुम्हाला सगळे तिथे दिसतात. पहिले इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, नंतर मराठी, नंतर ॲप्टिट्यूड, नंतर रिझनिंग अशा स्वरूपामध्ये नॉर्मली असते. तुम्ही त्या बारमधलं कोणतंही एक सिलेक्ट करू शकता, अटेम्प्ट करू शकता. तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अटेम्प्ट केलं तर तुम्हाला 50 प्रश्न दिसतील आणि तुम्हाला तिथून तुमची वेळ सुरू होईल. ठीक आहे, आणि सेक्शन असं काही नसतं. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारला होता विद्यार्थ्यांनी की सर प्रत्येकाचा कट ऑफ असतो का, किंवा मग प्रत्येकाला मार्क हे असतं का, टाईम असतं का, तर असं काही नसतं. 130 प्रश्न आणि 120 मिनटं, त्यामध्ये तुम्ही कशाला किती वेळ द्या. तुम्ही टेक्निकलला जर तुम्ही 1.25 तास जरी दिला तरी चालेल, मराठीला तुम्ही जास्त वेळ दिला तरी चालेल किंवा कमी वेळ दिला तरी चालेल, असं काही नाही आहे किंवा तुम्ही त्यावेळेस टेस्ट सॉल्व केलं पाहिजे. तुम्हाला पूर्ण पेपर दिला राहतो, तुमच्या स्क्रीनवर असतो. तुम्हाला तिथे तुम्ही जो हॉरिझॉन्टल बार असतो, तुम्ही जर मराठी तुम्हाला आधी अटेम्प्ट करायचं तर मराठीवर क्लिक करा. तुम्हाला मी स्क्रीनवर देतो आहे, तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला मराठीचे तुमचे जे 20 प्रश्न आहेत ते दिसेल. राईट साईडला जो एक आपण हॉरिझॉन्टल बार दिसतो तुम्हाला, तिथे तुम्हाला प्रश्नाचे आकडे दिसतात. म्हणजे जसं 1, 2, 3, 4 असं
20पर्यंत आपण मराठीबद्दल बोलतो आहे. तुम्हाला जर मराठीचा पहिला प्रश्न तुम्हाला नसेल आला तर तुम्ही नेक्स्ट स्टेपवर जाऊ शकता, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ शकता, किंवा मग तुम्ही डायरेक्ट 15-16वर किंवा कोणत्या याच्यावर तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला राईटला म्हणजे तुमचे जे स्क्रीन आहे त्याच्या राईट साईडला ते बॉक्स दिसतो, तिथे तुम्हाला सगळे प्रश्नाचे दिसतात, आकडे दिसतात, ॲक्च्युली डिजिट्स दिसतात. तिथे तुम्ही क्लिक करून तुम्ही कोणताही अटेम्प्ट करू शकता. असं नाही आहे की तुम्हाला आधी टेक्निकलच करावं लागेल, असं काही नाही आहे. तर मित्रांनो, आधी जो पहिला 60 मिनटं आहे ते टेक्निकल सॉल्व करा, जास्तीत जास्त सॉल्व करायचा प्रयत्न करा. आणि त्यातलं जर तुमचं येत नसेल, सपोज फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी असतो, काही विद्यार्थ्यांचा जास्त असतो, तर तुम्हाला जर 50पैकी तुम्ही 25 कन्फर्म आहे, 25मध्ये तुमचं माहिती आहे की 25 बरोबर आहे, बाकीचे गेसिंग आहे, तर ते 25 प्रश्न सोडून द्या, लिटरली सोडून द्या. तुम्ही आधी नॉनटेक घ्या. नॉनटेकमध्ये तुम्ही रिझनिंग जर तुमचं फिक्स असेल किंवा तुमचं जर स्ट्रॉंग पॉईंट असेल रिझनिंग, तर रिझनिंग आधी सॉल्व करा, रिझनिंग कव्हर करा जास्तीत जास्त. आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही कधी कोणताही प्रश्न सॉल्व करू शकता. तुम्ही हॉरिझॉन्टल बारमध्ये तुम्ही जर रिझनिंगवर क्लिक केलं, तुम्हाला रिझनिंगचे 40 प्रश्न दिसतील. राईट साईडला तुम्हाला ते एक बॉक्स दिसेल, तिथे तुम्हाला रिझनिंगमधला पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, असे 40 प्रश्न, तिथे तुम्हाला क्लिक करून डायरेक्ट तुम्ही त्या प्रश्नावर जाऊ शकता, अटेम्प्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर रिझनिंग करा, ॲप्टिट्यूड करा. आणि ॲप्टिट्यूडमध्ये ॲक्च्युली कॅल्क्युलेशनमुळे थोडा वेळ लागू शकतो, बट तुम्ही ते करा. आणि नंतर मग शेवटी जे 25 प्रश्न आहे ते शेवटच्या अर्धा तासामध्ये किंवा 15 मिनिटांमध्ये करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. माझं म्हणणं असं आहे की जे कन्फर्म आहे, तुम्हाला माहिती आहे की हे बरोबर आहे, ते पटकन क्लिक करा, तिथून पुढे जा. आणि नंतर मग जे बॅलन्स आहे ते तुम्ही शेवटी सॉल्व करा. तिथे वेळ घालू नका, कारण आपल्याला 120 मिनटं आहे आणि 130 प्रश्न आहे. ढोबळमाळा मी तुम्हाला परत एकदा सांगतो की ॲव्हरेजमध्ये 60 मिनटामध्ये टेक्निकल सॉल्व करायचा प्रयत्न करा. तुमचा टेक्निकलचा अभ्यास बऱ्यापैकी असेलच. आणि त्यानंतर जे 60 मिनटं आहे त्याच्यामध्ये नॉनटेकचं करा. आणि त्यामध्ये 5 मिनटं तरी 5 ते 7 मिनटं तुमचे एक राहिले पाहिजे बॅलन्स, ज्यामध्ये तुम्ही फक्त एवढं चेक करा की तुमचे प्रत्येक प्रश्न हा सॉल्व झालेला आहे का. कारण की जेव्हा तुम्ही ते तसं करता तुम्हाला तिथे लक्षात येतं, दिसतं तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्हाला ते हॉरिझॉन्टल म्हणजे साईडला जे बार असतो, जे क्वेश्चनचे डिजिट्स असतात, त्यावर तुम्ही क्लिक करून बघू शकता. ठीक आहे. तर ही एक साधी मेथड आहे. तुमच्या आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती पण असेल, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसेल, त्यासाठी सांगतो आहे. आणि टेक्निकलवर भर द्या, कारण वेटेज जास्त आहे. नॉनटेकला पण महत्त्व तेवढंच आहे, कारण की त्यावर कट ऑफ जास्त डिपेंड राहतो. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना नॉनटेकचा जसं ॲप्टिट्यूड रिझनिंग बऱ्यापैकी इझी जाते, त्यामुळे त्यात मार्क जाऊ देऊ नका. टेक्निकलमध्ये साधारण कमीत कमी 30 प्रश्न तुमचे कन्फर्म असणं आवश्यक आहे 50पैकी. ठीक आहे. 30च्या वर असेल तर फारच चांगलं, 30च्या कमी येऊ देऊ नका, कारण 30 म्हणजे तुमचे 60 आणि प्लस तुमचे बाकीचे म्हणजे साधारण 66 तुमचे मार्क्स तिथे कव्हर होतात जर तुमचे 30 बरोबर असेल तर. आणि बाकी तुम्हाला म्हणजे 90 तुमचा स्कोअर आला पाहिजे 150पैकी, तरच तुम्ही कट ऑफमध्ये याल. याच्या आतमध्ये जर कट ऑफ आला तर फार चांगली गोष्ट आहे, परंतु तुम्हाला हायेस्टसाठी तयार राहावं असं मला वाटतं. त्यासाठी तुम्हाला जे एक्झाम आहे 120 मिनटं, ते अतिशय महत्त्वाचे आहे. तुमचा अभ्यास किती वर्षाचा असो, 2 वर्षाचा असो की 4 वर्षाचा असो, तो महत्त्वाचा आहेच, परंतु त्यापेक्षा तुम्ही त्या 120 मिनटामध्ये पेपर कसं सॉल्व करता याला अतिशय जास्त महत्त्व आहे. त्यामुळे मी पुन्हा तुम्हाला आवर्जून सांगतो की जास्तीत जास्त टेस्ट पेपर सॉल्व करा, जास्तीत जास्त MCQ ऑब्जेक्टिव्हच्या मागे लागा आणि टेस्ट पेपर सॉल्व करा. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते सॉल्व करा. आपल्या चॅनलच्या थ्रू MSCB ॲस्पिरंट ॲपवर आपण टेस्ट सिरीज टाकलेली आहे. MSCB ॲस्पिरंटवर तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं, तुम्ही लॉग इन केलं, तर तुम्हाला असिस्टंट इंजिनिअरचं 20 टेस्ट सिरीजचं पूर्ण दिसतं. त्याच्यामध्ये साधारण 4 फुल लेंथच्या टेस्ट आहे आणि बाकी 20 सब्जेक्टिव्ह टेस्ट आहे. तुम्ही ते अटेम्प्ट करू शकता. तुम्हाला वाटलं तर तुम्ही रजिस्ट्रेशन करा ॲपवर, MSCB ॲस्पिरंट ॲपवर. तिथे तुम्हाला सगळं क्लिअरली दिसून जाईल आणि तिथून तुम्ही ते परचेस करू शकता, बाय करू शकता. ठीक आहे. आणि बाकी पण तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल असेल किंवा ओल्ड पेपर, प्रिव्हियस पेपर तुम्हाला बुकलेट मिळतात बँकिंगचे वगैरे ॲप्टिट्यूड रिझनिंगसाठी, किंवा मग IAS लेवलचे जे पेपर्स असतात, रेल्वेचे पेपर्स असतात, ते सुद्धा तुम्ही इथे अटेम्प्ट करू शकता. कारण टेक्निकलचं जे लेवल आहे ती बऱ्यापैकी मॉडरेट आणि मॉडरेटच्या वर राहते, इझीमध्ये राहत नाही. बाकी रिझनिंगमध्ये किंवा मराठीमध्ये थोडंफार ते इझीमध्ये टाकू शकतात, थोडेफार चान्सेस आहे. परंतु टेक्निकलची ही मॉडरेट आणि त्याच्यावरच राहते, त्याच्यापेक्षा खाली राहत नाही हे त्याची लेवल, कारण त्यामुळेच हा कट ऑफ आहे तो कमी असतो. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल. ॲक्च्युली हा व्हिडिओ मी पुढे घेणार होतो 15 तारखेला जवळपास, पण मला असं वाटलं की अजून 1 महिना आपल्याकडे आहे, तर साधारण आतापासून तुम्हाला ही माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला मी जे काही आता स्क्रीनवर दाखवलेलं आहे तसंच स्क्रीन तुम्हाला तिथे येईल. आपली जी टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीजचेच पेपर मी तुम्हाला इथे क्वेश्चनचे जे पॅटर्न आहे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे स्क्रीनवर, तर तुमच्या ते सुद्धा लक्षात येईल. आणि जास्तीत जास्त टेस्ट सॉल्व करा, जिथून जसं अवेलेबल असेल
दर 5-5, 6-6 दिवसांनी तुम्ही टेस्ट सॉल्व करा आणि शेवटी 15च्या पुढे म्हणजे 15 जूनच्या पुढे जास्तीत जास्त म्हणजे 30 तारखेपर्यंत कमीत कमी तुमचे 10 ते 15 टेस्ट अटेम्प्ट झाल्या पाहिजे, कमीत कमी 10 ते 15 टेस्ट. आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी माहिती तुमच्या मिळाली असेल तुम्हाला आणि तुमच्या लक्षात आलं असेल. मी प्रयत्न माझ्याकडून प्रामाणिक केला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करेन किंवा आणखी पुढच्या 10-15 दिवसामध्ये एखादा व्हिडिओ आणखी घेऊ आपण की पेपर सोडवताना आणखी काय आपण पॉईंट्स लक्षात घेतले पाहिजे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये आणि ग्रुप्समध्ये तुमच्या शेअर करा, जेणेकरून ही माहिती सगळ्यांना मिळेल. आणि आपल्या चॅनलला इंजिनियर अमोल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून काही महत्त्वाचे अपडेट्स मी जे देत असतो ते तुम्हाला मिळाले पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.